वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. ही पण भांडी घासायची. चला सगळी भांडी चकाचक करून टाका. एक पण डाग भांड्यावर दिसता कामा नये, कळलं? जर का राहिला तर भाऊना सांगून तुमचा पगार कट. चला आवरा पटापट. तू सगळी एकट्यानं भांडी घासणार आहेस? एकटा कशाला घासालायस? आम्ही आहे की. आम्ही जरा जरा हे करतो. थँक्यू, पण मला कोणाच्या हेल्पची गरज नाहीये. काय ना, ही माझी परीक्षा आहे आणि ती मला एकट्यालाच द्यायची. असू दे की, कोण बघणार आहे आता? तूच कसली असंच वाटणार सगळ्यांना. कोणी बघत जरी नसलं ना तरी सुद्धा वर्ण देव आणि आपलं मन सगळं बघत असत. आणि मला त्या दोघांनाही नाही फसवायचं. भाऊंची परीक्षा अगदी प्रामाणिकपणानं पास करायची आहे मला. कसला सेम टू सेम तू आत्तूसारखं बोललास. आता सुद्धा मला परिस्थिती जाताना हेच सांगत्या. कॉपी करताना कुणी बघितलं नाही तरी वरचा देव आणि आपलं मन सगळं बघत असते. त्यांना फसवून मिळालेलं यश काहीच कामाचं नसते. त्यामुळे मी आजपर्यंत एकदा सुद्धा रेटिंग नाही केली. म्हणूनच मी सुद्धा करणार नाही. धैर्य लागलं का तुम्हाला? हे टपाल तुझ्या आत्याला सांग. म्हणते ना की चीटिंग करणं चुकीचं असतंय. नियम मोडणं सुद्धा चीटिंग करणंच असतंय. घेऊन जातील इथनं. अथर्व, तुझ्या दोस्ताला सांग की कुठलाच नियम मोडला नाही.
मला फक्त त्यांना काय आणि किती लागलंय ते बघायचंय. जोपर्यंत मी ते बघणार नाही तोवर मी इथून हलणार नाही. धैर्य आहो, किती जखमा झाले तुमच्या हाताला. म्हणून मगाशी तुम्ही चमचा मागत होता का? काय एवढं सहन करताय तुम्ही? हे टपाल काय ना, एवढ्या तेवढ्या जखमांनी या धैर्य मुजुमदारला काही होत नसते. हो माहितीये, लय मोठे सुपरमॅन आहात ना तुम्ही. एवढा त्रास होतोय तर कशाला घासताय तुम्ही भांडी? बाजूला मी सगळं करतो. सावी, हे बघा, मला एवढं काही झालेलं नाहीये. मी ठीक आहे. मी दिसतंय मला काय ठीक आहात तुम्ही ते. कोणी जर आपल्याला इथे एकत्र बघितलं ना तर लय मोठा घोळ होईल. हे बघा, मी घासतो की भांडी, तुम्ही प्लीज जावं इथनं. मी घासतो भांडी. धैर्य नाही ऐकणार ना तुम्ही माझं? ठीक आहे, पण त्याच्या आधी मी तुमच्या हाताला बँडेज करेन, मग भांडी घासा. सावी, अथर्व, जा बाळा आपल्या औषधाचा डबा घेऊन ये. हो लगेच सांगतो. सावी, काय कर? ए टपाल थांब इकडे. सावी, काय करताय तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय का की भाऊंच्या परीक्षेत मी हरव? आपलं प्रेमात जिंकायचं स्वप्न हे कायम स्वप्नच बनून राहावं असं वाटतंय का तुम्हाला? मी जर अशी मलमपट्टी करत बसलो, नाजूक बनून राहिलो ना, तुमच्या घरातल्यांची जी इच्छा आहे ना की मी हरावं, ही पूर्ण होईल. जर त्यांनी तुम्हाला माझी काळजी घेताना बघितलं तर झालं, संपला सगळा विषय. तुम्हाला वाटतं का असं व्हावं? नाही तसं वाटत असेल तर आणा, मला म्हण करा पट्टी. नाही वाटत नसावे. अहो, मी करतो की माझं काम. प्लीज जा तुम्ही. मी ठीक आहे, खरंच ठीक आहे. नाही आहेत तुम्ही ठीक. ओके, आता तुमची हीच इच्छा असेल तर मी त्याच्यामध्ये नाही येणार. सावी, काय करताय? भाऊने एवढे नियम अटी घालून दिल्यात तर ह्यांना कसलीच लाज म्हणून नाही. कशी गुलुगुलू करायला लागलेत. यांची असली थेरं बघून हे घर आहे का बाग आहे तेच कळना झालंय. दिप्पे, तुला एक लक्षात येते का? ही अशीच दोघं प्रेमात सगळं करत राहिलीत ना तर एक ना एक दिवस भाऊ खुश होऊन या दोघांचं लग्न लावून देतील. त्यानंतर ही सावी जाईल मुजुमदारांच्या घरातली राणी बनून मज्जा करायला, आणि तू बस इथं नायकांची सून म्हणून यांची तत्वाने नियम पाळत.
बंदिश डाव होईल आपला. नाही 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 नाही. मी असलं सहन करत बसणार नाही. आणि जर का मला ते करायला लागणार असेल तर या सावीला सुद्धा मी त्या मुजुमदारांच्या घरात जाऊ देणार नाही. काही जरी झालं तर या दोघांची गाठ मी जुळू देणार नाही. या दोघांच्या लव्ह स्टोरीचा दी एंड मीच करणार. दोन दिवस झाले अजून यांचा काहीच पत्ता नाहीये. मला तर काय कळत नाहीये. मला खूप काळजी वाटते हो यांची. तुम्ही सगळे असे शांत का बसलाय की तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये? तू जरा शांत बसशील का ग बाई? आणि काळजी कशी वाटत नाहीये बघतेस ना, तेव्हापासून मी फोन करते, उचलत नाहीये तो फोन, लागत नाहीये त्याचा. जरा ना हे रडणं बंद कर. बघावं तेव्हा लहान मुलीसारखी रडत असतेस. तर तुझा पोरगा मोठ्या माणसासारखाच वागतोय नाही जबाबदारीनं. कुठं गेलाय काय माहित नाही. तुझ्या हातातनं गेलाय तो. त्याचा राग माझ्या पोरगीवर काढू नकोस. मी राग नव्हते काढत. मी फक्त समजवते तिला की रडून काय होणार. कामासाठी गेलाय ना तो. कामाच्या व्यापामध्ये लक्षात राहिलं नसेल त्याच्या. विसरला असेल, नादात असेल कसल्या तरी. म्हणजे कामाच्याच नादात असेल. मी कुठं नाही म्हणतोय. पण काय आहे, त्याच्यामुळं माझ्या पोरगीच्या डोळ्यात पाणी आलं. आई मला नाही आवडलं. म्हणजे कसं आहे बघ की, तू काय पण कर, म्हणजे कसं बी कर, पण त्याला फास्टातल्या फास्टात ते तुझ्या लाडक्या पोरग्याला लवकर हुडकून का. नाहीतर माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर रडायला लागल्या. एका बापाला काय वाटत असेल. चल बा, कशाला रडते सोडी. हे आहे ना, मी असल्यावर कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. हुडकून काढतील त्या. बाबा पण धैर्य कधी येणार? येईल. चल चल. बघ बाबा पण कधी येणार धैर्य? येणार, लवकर येणार. असं रडायचं नाही. बरे असतील ना ते? आहे बरं आहे. धैर्य कसे झोपले असतील? बाहेर तर नुसता वारा सुटतोय, पाऊस येतोय. सगळं कसं सोसणार आहेत ते? सवय सुद्धा नाहीये त्यांना याची. मी जाऊन बघू काय? नको, चुकून कोणी बघितलं तर घोळ होईल.
नाही, मला अशी झोपच लागणार नाही. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. स्विच ऑफ. सकाळपासून धावपळीत होते. मोबाईल चार्ज करायला वेळच मिळाला नसणार. आता बोलायला तर पाहिजेच. धैर्य, चला तुम्ही आतमध्ये चला. भाऊंनी सांगितलंय की काम असल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही. नाही येणार मी. अहो, एवढं वारं सुटलंय, विजा चमकताय, कधीही पाऊस पडेल, आजारी पडाल तुम्ही. तुम्ही जावा. धैर्य, अहो, पाऊस आल्यावर तुम्ही नाही भिजणार का? ऐका माझं, मी भाऊशी बोलते. त्यांना काय सांगायचंय ते मी सांगते. तुम्ही चला आतमध्ये. स्वामी, नाही स्वामी, एवढ्यात जर हार म्हणली तर आपल्या प्रेमात ताकद नाही असं वाटेल सगळ्यांना. सगळ्यांचं सोडा, मला सुद्धा तेच वाटेल. तुम्ही प्लीज जावा. मी करतो सगळं मॅनेज. धैर्य, काय हट्टीपणा करताय तुम्ही? ऐका ना माझं, आतमध्ये चला. हट्ट नाही आहे साल, हे गरजेचं आहे. आपल्याला जर आयुष्य सोबत घालवायचं असेल तर ही परीक्षा देऊ देत मला. तुम्ही जावा. नाही ऐकणार ना तुम्ही? ठीक आहे, ऍटलीस्ट तुमच्यासाठी चादर घेऊन येते. अहो, थंडी पडेल तुम्हाला. नाही बरं, काही बोलू नका. आलं सुरू. आम सावे.
कुठं निघालीस? काय करायचं विचार आहे तुझा? भाऊ ते धैर्यांचा टेंट जे आता पण तू माझा हिरो डावलून बाहेर निघालीस, त्याची काळजी करायला? भाऊ काळजी म्हणजे त्यांच्या डोक्यावरचं छप्पर उडाले भाऊ. कुठे झोपायला लावणार होतो आपण त्यांना? बाहेर पाऊस पडतोय, थंडी आहे, वारा सुटलाय. या सगळ्याचा त्रास होईल त्यांना, आजारी पडतील होते. हे सगळं बाधायला ते काही लहान नाहीत. झेपत नसल तर जा म्हणाव घरी. स्वतःची काळजी घ्यायला जमत नसल तर आपल्या घरी राजमहालात निघून जा म्हणाव. तिथं भरपूर नोकर चाकर आहेत त्यांची काळजी घ्यायला. भाऊ हे तुम्हीच आहात ना? नाही म्हणजे तुमच्या तोंडून मी असं कधी काय ऐकलं असं नव्हतं वाटलं मला. एवढे दगडासारखे कसं काय वागू शकता तुम्ही भाऊ? धैर्यांबद्दल एवढा राग काय आहे तुमच्या मनात? थोडीशी मदत करावं म्हटलं तर. हे बघ, त्याची काळजी करायला तो काय माझा पाहुणा म्हणून इथं आलेला नाही. तूही त्याची काळजी करायची गरज नाही. वा गप गुमान आल्या पावली माघारी जा आणि आत जाऊन झोप. भाऊ असं काय करताय तुम्ही? जरा बघा ना त्यांच्याकडे, त्यांची अवस्था तरी बघा की. जरा तरी विचार करा की त्यांचा. बघ सावे, मला जे सांगायचंय ते सगळं सांगून झालेलं आहे. या उपर तुझी मर्जी. तुला तुझ्या मनाप्रमाणे वागायचं असेल तर खुशाल व्हा. असं काही म्हणणं नाही. एवढंच समज, या भाऊपेक्षा तुला तो पोरगा जास्त जवळचा झालेला आहे. ठीक आहे, बघ तुझ्या मर्जीनं. मी समजेल का माझी हार झालेली आहे. मी हरलेलो आहे. माझ्या नातीवर संस्कार करायला मी कुठंतरी कमी पडलेलो आहे. त्यानंतर मी तुला एक शब्दाने काही सांगणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव सावे, आताही जर तू तुझ्या मनाप्रमाणे वागलीस तर मग मात्र या घराच्या उंबऱ्याच्या आत पाऊल सुद्धा टाकायचं नाहीस.